12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार या दिवशी अग्रमी पीक विमा पहा तारीख आणि वेळ। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांच्या जखमी परिस्थितीचे वर्णन करणारी ही बातमी आहे। महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतीचे विविध पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानाच्या पूर्वभूमीवर राज्य शासनाने अग्रमी पीक विम्याचा लाभ देण्याचे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर काही महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे संकट आले आहे। पूर्वी विदर्भातील 3 जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या महत्त्वाच्या पिकाचे मोठा फटका बसलेला आहे। या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः शेतीत पाहणी करून लक्षात आणले आहे। या पूर्वभूमीवर शेतकऱ्यांच्या लवकरच तत्कालीन मदत पोहोचवण्याकरिता निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। राज्यात 12 जिल्ह्याभरात सरसकट अग्रमी पीक विमा देण्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना खात्यावर 15 ते 20 दिवसाच्या आत 25% अग्रमी पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर सरसकट ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। कृषी मंत्री मुंडे म्हणाले, पंचनामासाठी गरज नाही, इतक्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, म्हणून शेतकऱ्यांना लवकरच 25% अग्रमी पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपूर्ण 87 महसूल मंडळात अग्रमी पीक विमा देण्यात येणार आहे। तर जालना जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग पिकाचे अग्रमी पीक विमा देण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 93 महसूल मंडळात, हिंगोली जिल्ह्यातील तसेच पूर्व विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये देखील अग्रमी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 सप्टेंबर दरम्यान 62 मिनिटपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निदर्शन आले होते। या अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या महत्त्वाच्या पिकाचे मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांना तोडला हासा हिरवून घेण्यात या पावसाचे यश स्वरूप ठरला आहे। तरीही सरसकट शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असा कृषी मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांच्या तत्कालीन मदत पोहोचवण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेला आहे। 15 ते 20 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रमी पीक विम्याची 25% रक्कम जमा करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या यशाचे किरण मिळत आहे। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार लवकरच मंत्रिमंडळात बैठकीत या प्रकारे निर्णय घेण्यात येणार आहे। या अतिवृष्टीमुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकाचे मोठा फटका बसला आहे। तर अशाच माहिती प्राप्त झाली आहे। तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही न्यू अपडेट येत असेल तर आम्ही तुम्हाला लवकरच या चॅनलवर अपडेट देईल। तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।